कुंभ राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे? कुंभ राशीच्या लोकांचं कसं असतं माहितीये का? ते कितीही गर्दीमध्ये असू दे, पण त्या गर्दीत सुद्धा स्वतंत्र विचार करणारे लोक कोणते असतात? तर ते कुंभ राशीचे लोक असतात. अशा या कुंभ राशीच्या लोकांना 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. 7.5 आहे, त्यामुळे काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडतायत, काही अडचणी येत आहेत, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तडजोड करावी लागते आहे. थोडासा मानसिक त्रासही आहे. काही जण आर्थिक त्रासातून जात आहेत, काही जण शारीरिक त्रासातून जात आहेत. हे अनुभव येत असतील. पण 2026 मात्र तुम्ही तुमच्या या सगळ्या अडचणींमधनं मार्ग काढणार आहात. 2026चं ग्रहमान तुम्हाला काय देणार आहे? चला बघूया. 2026 हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांना स्पष्ट सांगणार आहे. जुने नियम पाळायचे की स्वतःचे नियम बनवायचे ते ठरवा. काही नाती बदलतील, काही कामांची दिशा बदलेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास नव्याने तयार होणार आहे. हे वर्ष बाहेरून जरी शांत तुमच्यासाठी दिसत असलं तरी तुम्हाला आतून बदलवून टाकणारं असणार आहे. कारण आता या 7.5च्या काळामध्ये तुम्हाला जे काही कडू वाईट अनुभव आलेले आहेत त्यातून तुम्ही नव्याने घडणार आहात. आणि 2026 हे वर्ष तुम्हाला नक्कीच मदत करणारं ठरणार आहे. करिअरच्या बाबतीत 2026 टर्निंग पॉईंट ठरू शकतं. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की मी खूप मेहनत करतोय, मी खूप प्रयत्न करतोय, पण त्या प्रमाणात मला फळ मिळत नाहीये. पण लक्षात ठेवा, 2026 कुंभ राशीचं काम तपासलं जाईल. कुंभ राशीच्या लोकांच्या कामाची दखल घेतली जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या वाढू शकतात. कामाचा थोडा ताण असेल, पण त्या तणावातूनच प्रमोशनचे मार्ग तयार होतील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कुठलीही जबाबदारी घ्यायला मागे पुढे बघू नका. 7.5चा काळ चांगला जावा असं वाटत असेल ना, तर मेहनत करायला घाबरायचं नाही. मेहनतीला जे घाबरतात किंवा मेहनत करायचा जे कंटाळा करतात त्यांच्यासाठी 7.5 जड जाते. कितीही समस्या येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्यात, आपले प्रयत्न सोडायचे नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्यांवर शनी महाराज नक्कीच प्रसन्न होतात. या वर्षाच्या मध्यामध्ये म्हणजे 2026च्या मध्यामध्ये तुम्हाला चांगल्या नवीन ऑफर्स येतील, नवीन पोस्ट तुम्हाला मिळू शकते किंवा डिपार्टमेंटमध्ये चांगली संधी तुम्हाला मिळू शकते. इगो मात्र तुमचं नुकसान करू शकतो. मीच बरोबर आहे हा ॲटिट्यूड तुम्हाला त्रास देऊ शकतो. 7.5 असा ॲटिट्यूड ठेवून चालत नाही. त्यामुळे जे तुमच्या आजूबाजूला घडतं आहे त्या सगळ्या बाबतीत थोडीशी नम्रता ठेवा आणि नम्रपणे रिॲक्ट व्हा प्रत्येक गोष्टीला. निश्चितच तुम्हाला लाभ होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीचं असणार आहे. हे वर्ष तुम्हाला सांगते, घाई नको, भावनेत कुठलाही निर्णय घेऊ नका, डोक्याने खेळा. नवीन व्यवसाय सुरू करण्यापेक्षा आधीच्या व्यवसायात सुधारणा करा. डिजिटल, ऑनलाईन, टेक्नॉलॉजी या सगळ्याची मदत घ्या. पार्टनरशिप करताना कागदपत्र महत्त्वाची आहेत, ती तपासून बघा. योग्य प्लॅनिंग केल्यास 2026 हे वर्ष व्यापाऱ्यांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या मजबूत करेल. आर्थिक बाबतीत सांगायचं झालं, मग तुम्ही गृहिणी असा, ज्येष्ठ नागरिक असा, नोकरी करणारे असा, व्यवसाय करणारे असा, कुठल्याही बाबतीत कुठलंही तुमचं क्षेत्र असू द्या, आर्थिकदृष्ट्या 2026 तुम्हाला धडा शिकवणारा असणार आहे. पैसा येणं महत्त्वाचं नाही तर टिकणं महत्त्वाचं आहे, हा संदेश 2026 तुम्हाला देणार आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडू शकतात, पण खर्चही तितकाच वाढू शकतो. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. अचानक मोठा खर्च होण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही पैशाचं योग्य ते नियोजन केलं तर मोठ्या खर्चासाठी तुम्ही तयार असाल. कुठल्याही अशा स्कीम तुमच्या समोर आल्या की काही दिवसात पैसे डबल किंवा अमक्या स्कीममध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला अमका फायदा होईल, अशा कुठल्याही स्कीमच्या नादी लागू नका आणि कुणावरही अंधविश्वास ठेवू नका. खास करून 2026 ही गोष्ट तुमचं नुकसान करणारं ठरू शकते. म्हणून आर्थिक स्थैर्य मिळवायचं असेल तर लॉंग टर्म प्लॅनिंगची गरज आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करा, पण गुंतवणूक कशामध्ये करता आहात, ती गोष्ट किती चांगली आहे किंवा त्यामागे किती व्यवस्थित कागदपत्र आहेत, या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून घेणं आवश्यक आहे. प्रेमजीवनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2026 वर्ष भावनिकदृष्ट्या प्रामाणिक वर्ष असणार आहे. हे वर्ष नात्यांची परीक्षा घेईल. प्रेमात असाल तर नात्यात पारदर्शकता येईल. जे खरं आहे ते टिकेल. पण फक्त सवय आहे एखाद्याची म्हणून जर तुम्ही एखाद्याबरोबर असाल तर मात्र 2026 हे वर्ष तुम्हाला रियालिटी चेक देणारा असेल. अविवाहितांसाठी लग्नाचे योग आहेत, पण घाई करू नका. मन आणि बुद्धी दोन्हीचा योग्य वापर करा. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत संवाद वाढवण्याची गरज आहे. संवाद कमी पडला तर वाद वाढू शकतात.
संवाद वाढवला तर नातं मजबूत होऊ शकतं. त्यामुळे खूप कामात असतो आणि वेळ मिळत नाही आहे जोडीदाराला देण्यासाठी, असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर 2026मध्ये सावध होण्याची गरज आहे. नातं समजून घेण्याची गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने ठीक राहील. मानसिक ताण आहे पण तो दुर्लक्षित करू नका. जास्त ओव्हर थिंकिंग करू नका. खूप विचार करू नका. 7.5मध्ये निगेटिव्ह विचार येणं हे खूप कॉमन आहे. ही खूप साधारण गोष्ट आहे. पण त्या विचारांना पॉझिटिव्ह करण्यासाठी, सकारात्मक करण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करण्याची गरज आहे. चांगली पुस्तकं वाचा. यूट्यूबवर चांगले विचार देणारेच व्हिडिओ बघा. कुठलीही नकारात्मकता पसरवणारं साहित्यसुद्धा वाचू नका आणि बघू नका. कारण की तुमचे विचार आधीच नकारात्मकतेकडे झुकणारे असल्यामुळे तुम्ही जर पॉझिटिव्ह गोष्टी पाहिल्या नाहीत तर त्या तुम्हाला नकारात्मकतेकडे घेऊन जातील. म्हणून तुम्हाला सध्या सकारात्मक पुस्तकं वाचण्याची गरज आहे. आजूबाजूला सकारात्मक लोकच राहतील, त्यांच्यामध्येच तुम्ही राहाल याची काळजी घ्या. निगेटिव्ह लोकांपासनं सध्या तरी लांब राहा. 7.5चा काळ माणसाला आयुष्यभराची शिकवण देत असतो. आपलं कोण, परकं कोण याची ओळख होत असते. आणि तुमचं तर झालं, आता शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे काय व्हायचं ते नुकसान आता झालेलं आहे, याच्यापेक्षा काहीही मोठं वेगळं होणार नाही आहे. आता प्रगतीच प्रगती आहे. पण त्यासाठी तुमची मेहनत, कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्नसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. कुंभ राशीसाठी 2026 एक स्पष्ट संकेत देतोय. स्वतःला कमी लेखणं थांबा. लोकांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतःसाठी योग्य तो निर्णय घ्या. सतत लोकांचा विचार केल्याने काहीही हाती लागत नाही आणि तुम्ही सगळ्यांना एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे 2026 हे वर्ष कुंभ राशीच्या आयुष्याला नवी दिशा देणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनी संधी मात्र ओळखायची आहे. येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, हे झालं कुंभ राशीचं. पण मेष पासून मीन पर्यंत इतर बाकी सगळ्याच राशींचं 2026 हे वर्ष कसं जाणार आहे या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत. ते सुद्धा नक्की बघा. त्याचबरोबर आम्ही आपल्यासाठी वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्ट सुद्धा घेऊन येत असतो. तुम्हाला कोणत्या विषयावरचा पॉडकास्ट ऐकायला आवडेल? तुमच्या कुठल्या शंका आहेत ज्यांची उत्तरं तुम्हाला हवी आहेत? हे सगळं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवरती तज्ज्ञांना घेऊन आपण पॉडकास्ट नक्कीच करू. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.